लवकर सामना सुरू करायचा आहे. फलंदाजीसाठी आलाय तो अभि आणि कुणालची बॅट चालली होती मागच्या सामन्यामध्ये. पुन्हा एकदा पाहूया या सामन्यामध्ये काय करतोय कुणाल आणि अभि. पहिलं षटक घेऊन आलाय तो विमल आणि सामोरे जातोय तो अभि. खूप चांगला असा टॅप केला आणि एक धाव घेण्यामध्ये परिपूर्ण. सनोज पुन्हा एकदा दुसरा चेंडू सामोरे जातोय तो कुणाल. खूप चांगला असा बीट झालाय फलंदाज अक्षय जाधव. चालू होती पुन्हा एकदा तिसरा चेंडू. आणि इथे विकेटची पतन. खूप चांगला विकेट इथे गेलेला आहे कुणालचा. चांगली फटकेबाजी केलेली होती मयूर पवार. नवीन बॅट्समन आला देवकरण आणि आणि हा वाईट चेंडू दंडित केलाय पंचाने. रमेश डेकोरेटर माईकशी संपर्क साधायचा आहे. माइक मध्ये प्रॉब्लेम आहे थोडासा. हॅलो हॅलो. खूप चांगलं इथे गोलंदाजी करताना दिसतोय विमल. 4 चेंडू 3 धावा 4 चेंडू. दुर्गेश कांबळे या खेळाडूकडे लक्ष असू द्या. रनआउटची संधी होती पण ती हुकली आहे कुठेतरी. 1 to go. धाव संख्या झाली आहे ती 4 धावा. खूप शानदार चौकार गच्चा क्षेत्ररक्षण पाहायला मिळते पांडे आणि संघाकडून. खूप चांगली गोलंदाजी केली होती विमल यांनी पण शेवटच्या चेंडूवरती चौकार मारून कमबॅक करताना दाखवतोय अभि. धाव संख्या झाली ती 8 रन. 8 रन झालेले आहेत. 1 ओव्हर 8 धावा. पुन्हा एकदा दुसरा षटक घेऊन आलाय तो संजय. याने मागच्या सामन्यामध्ये खूप चांगली अशी गोलंदाजी केली होती.
आणि पुन्हा असा बीट झाला इथे बॅट्समन अभि. पुन्हा एकदा दुसरा चेंडू आणि पुन्हा एकदा बीट झाला. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न पण फसलेला आहे. खूप चांगला असा चौकार मारलेला आहे. 4-4-4 चेंडू सीमारेषा बाहेर चौकार. मयूर पवार या खेळाडूमध्ये क्षमता आहे. एक बॉल सोडल्याने खेळाडूची क्षमता कमी होत नाही. 13 धावसंख्या झाली. 13. एक धाव. दुर्गेश कांबळे पुन्हा एकदा गेम चेंजरच्या भूमिकेत दिसतो इथे. खूप चांगला असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते दुर्गेश कांबळे यांच्याकडून. शेवटचा चेंडू 1 to go. पाहूया काय करतोय आपल्या संघासाठी. धावसंख्या उभारावी लागेल या संघाला कुठेतरी. पुन्हा एकदा रनआउटचा प्रयत्न पण फसलेला आहे कुठेतरी हनुमान यांच्याकडून. धावसंख्या झाली आहे ती 16 आणि तिसरं षटक घेऊन येते 16. 2 over 16 रन्स 1-6. तिसरं षटक घेऊन आलाय पवन ठाकूर. पाहूया काय करतोय आपल्या संघासाठी. आणि पुन्हा एकदा झेल घेतलेला आहे मयूर पवार याने आणि दाखवून दिलेली आपली क्षमता. खूप चांगली विकेट घेतलेली आहे पवन ठाकूर. नवीन बॅट्समन आलाय तो मनीष. आणि पुन्हा सामोरे जायला आलाय मनीष. पाहूया काय करतोय मनीष की पवन. धावसंख्या खूपच कमी आहे. फलंदाजी करावी लागेल. पाहिजे तशी फलंदाजी होत नाहीये संघाकडून. कुठेतरी कोणाला तरी ती धुरा सांभाळावी लागेल. पुन्हा एकदा रिव्हर्सचा प्रयत्न आणि रनआउटची संधी होती पण थांबावं लागेल तिथेच. खूप चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळते पवन ठाकूर यांच्याकडून. खूप चांगली अशी पुन्हा क्षेत्ररक्षण करताना मयूर पवार मॅन फ्रॉम LM. खूप शानदार टॅप केलाय. तसेच खूप चांगला असं क्षेत्ररक्षण सुमित यांच्याकडून. जय भवानी कंपनी. आणि ते विकेटचा पतन. खूप चांगलं कमबॅक केलं रेस्ट ऑफ चेंबूर या संघाने. 1 to go.
काहीतरी जादू फिरवावं लागेल, काहीतरी फिरकी करावी लागेल, तेव्हाच धाव संख्या होईल. धाव संख्या झाली ती 18. 1 टू गो. ओव्हर 3 ओव्हर. धाव संख्या झाली ती 19. फलंदाजी करावी लागेल एव्हीसीसी संघाला. धाव संख्या खूपच कमी आहे. डिफेंड करण्यासाठी फलंदाजी करावी लागेल. शेवटचा षटक घेऊन आलाय तो माऊली पवार, द गेम चेंजर. पाहूयात काय करतोय अरविंद. कमबॅक करावं लागेल अरविंदला. आणि खूप शानदार चौकार मारलाय अरविंद याने. 4-4-4 चेंडू सीमारेषा पार चौकार. दुसरा चेंडू घेऊन आला माऊली. पाहूया काय करतोय आपल्या संघासाठी. वाईट चेंडू दंडित केलाय पंचाने. कमबॅक करावी लागेल. एक धावामध्ये समाधान मानावे लागेल. पुन्हा एकदा माऊली काय करतोय आपल्या संघासाठी. आणि इथे एक धाव आणि इथे विकेटची संधी होती. अंपायर. आणि इथे विकेटचं पतन झालेलं आहे. नवीन फलंदाज आलाय तो अक्षय. शेवटचे 3 चेंडू. हॅलो हॅलो. शेवटचे 2 चेंडू. शिवा. मला नाही माहिती वायफायचा पासवर्ड टाक ना. एक धाव. शेवटचा चेंडू. पाहूया काय करतोय. चौकार की विकेट. विकेट की चौकार. धाव संख्या झाली ती 26. एक चेक दिलेला आहे. पाहूया बॅट्समन त्याला डिपॉझिट मध्ये कन्वर्ट करतोय की विड्रॉ मध्ये कन्वर्ट करतोय. आणि इथे पुन्हा एकदा विकेटची पतन.
पुढील सामना JM वर्सेस शेट्टी पॅकर्स. JM वर्सेस शेट्टी पॅकर्स. नाणेफेक साठी यायचंय, टॉस साठी यायचंय. JM वर्सेस शेट्टी पॅकर्स टॉस साठी यायचं आहे. मितेश बेंद्रे टॉस साठी यायचं आहे. विकी शेट्टी पुढील सामना सत्यविनायक कामोटे वर्सेस विधी 11 ना विधी 11. विधी 11 राज टॉस के लिए आना है. टॉस के लिए पहिला षटक घेऊन येतोय समीर आणि त्याला सामोरं जातोय हनुमान इंगळे. विधी 11 टॉस साठी यायचंय. समोरची टीम आलेली आहे. विधी 11 पहिला चेंडूला सामोरं जातोय हनुमान इंगळे. पाहूया काय करतोय. मागच्या मॅच मध्ये षटकार मारून बाहेर गेला होता. या मॅच मध्ये चौकारांची आतषबाजी बघायला मिळेल. पुन्हा एकदा रनआउटचा संधी होती. हितेश परमार पुन्हा एकदा नाणेफेक करून घ्यायचंय. बालाजी मित्र मंडळचे उपाध्यक्ष हितेश परमार मालाडवरून आले ते टॉस करण्यासाठी. इथे खूप चांगली अशी गोलंदाजी करताना पाहतोय आपण इथे. वाईट चेंडू. 3 चेंडू 2 धावा. सत्यविनायक कामोटे टॉस विन आणि 4-4-4 चेंडू सीमारेषावर चौकार. खूप शानदार टॅप केलेला इथे आणि 1 धाव. 1 to go. घरकाले चावल पुन्हा 1 धाव. ओव्हर 1 ओव्हर 8 धावा.
18 चेंडू 19 धावा, 19 धावा 18 चेंडू. पुढील सामना सत्यविनायक कामोटे वर्सेस विधी 11. सत्यविनायक निर्णय कळवायचा आहे. सत्यविनायक प्रतीक डिसिजन बॅटिंग. सत्यविनायक कामोटे फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे त्यांनी. दुसरा ओव्हर घेऊन आलाय तो अरुण. अरुण खूप चांगली गोलंदाजी करताना दिसतोय मागील सामन्यामध्ये सुद्धा. पाहूया काय करतोय. आणि बीट झाला होता इथे हनुमान पुन्हा एकदा. सतरा चेंडू 18 धावा, 18 धावा 17 चेंडू. ओपनिंग बॅट्समन आहे. पुन्हा एकदा सज्ज झालाय तो अरुण. आणि काय करतोय हनुमान पाहूया. अरविंद 1 to go. 13 चेंडू 12 धावा, 12 धावा 13 चेंडू. पाहूया काय करतो या ओव्हरच्या शेवटचा चेंडूवरती संजय. पुन्हा एकदा चौकार. 4-4-4. चेंडू सीमारेषा पार, चौकार. धाव संख्या झाली ती 19. 12 चेंडू 8 धावा, 8 धावा 12 चेंडू. सौरभ तिसरा षटक घेऊन आलोय आणि त्याला सामोरे जातो तो पवन ठाकूर. एक बॉल किधर गया इसमें का भाई. वाईट चेंडू. 12 चेंडू 7 धावा, 7 धावा 12 चेंडू. थाला फॉर अ रिझन. पुन्हा एकदा बीट झाला इथे पवन.
6 धावांची गरज. पुन्हा एकदा एक धाव. चार चार चार. चेंडू सीमारेषा बार. चौकार. मॅच विन बाय रेस्ट ऑफ चेंबूर. ऑर्गनायझिंग कमिटी लाईन मारून घ्यायचंय. लाईनमॅन